तर आता आपण काय केलं होतं बघा, इथे SN1 आणि SN2 बघितलं होतं की कुठले एखादं कंपाऊंड SN2 देईल, SN1 देईल. तर याच्यामध्ये काय आहे की इथं इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणजे कुठला? मायनस आय इफेक्ट. इथं सुद्धा कुठला असणार आहे? मायनस आय इफेक्ट. इथं कुठला असणार? इथं सुद्धा मायनस आय इफेक्ट. म्हणजे थोडक्यात ज्या कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच आहे, बघा गंमत लक्षात ठेवा, ज्या कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच आहे आणि त्या कार्बन जर OH अटॅक करणार असेल आणि त्याच कार्बनला जर एखादा मायनस आय प्रोड्यूस करणार, मायनस आय इफेक्ट प्रोड्यूस करणारा ग्रुप अटॅच असेल, तर दॅट कंपाऊंड विल बी द बेटर सबस्ट्रेट फॉर SN2 रिएक्शन. का तर त्याची ट्रान्झिशन स्टेट जास्त स्टेबल असते. आलं लक्षात? आता काय करूया बघा, हे सगळे झाले फॅक्टर्स किंवा याच्यामध्ये अजून काही फॅक्टर्स आहेत. कुठले फॅक्टर्स आहेत बघा, तर पहिल्यांदा म्हणजे नेचर ऑफ न्यूक्लिओफाइल. नेक्स्ट फॅक्टर कुठला आहे आपला बघा, नेचर ऑफ न्यूक्लिओफाइल. आपण न्यूक्लिओफाइल कुठला वापरला होता बघा, SN2 साठी न्यूक्लिओफाइल आपण स्ट्रॉंग वापरतो नेहमी. आता स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल का वापरायचा आहे, तर बॅकसाइड अटॅक होणार आहे. बॅकसाइड अटॅक कोण करणार आहे? स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल करणार आहे. का तर कार्बोकॅटायन तयार झाला तर वीक इलेक्ट्रोलाइट लागतो, सॉरी वीक इलेक्ट्रोलाइट नाही, वीक न्यूक्लिओफाइल लागतो. का तर SN1 मध्ये आपण असं पाहिजे ना, पहिल्यांदा कार्बोकॅटायन तयार होतो. कार्बोकॅटायन तयार झाल्यामुळे घेतलेला न्यूक्लिओफाइल वीक असतो. तो वीक असल्यामुळे वाट बघत बसतो की एकदा कार्बोकॅटायन तयार होईल मग मी अटॅक करणार. पण इथं तसं नसतं, कार्बोकॅटायन तयारच होत नाही, त्यामुळे न्यूक्लिओफाइल अटॅक करावा लागतो. न्यूक्लिओफाइल अटॅक करावा लागतो म्हणून आपण न्यूक्लिओफाइल कुठला वापरणार आहे? स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल वापरणार आहे. मग स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल कुठले आहेत बघा, जरा बारकाईने बघितलं तर कुठले असणार आहे? OH मायनस एक असेल. OH मायनस कुणापासून मिळणार आहे? KOH पासून, NaOH पासून, KCN पासून मिळणारा CN मायनस असेल. परत तुमचा फेनॉक्साइड असणार आहे, सोडियम किंवा पोटॅशियम फेनॉक्साइड पासून तयार होणारा, बरोबर आहे ना? किंवा SPH मायनस म्हणजे फिनाइलला ऑक्सिजनच्या जागी काय असेल? सल्फर असेल तर हा एक असेल. किंवा थायोल एक असतो, SH मायनस हा एक असू शकतो तुमचा स्ट्रॉंग. त्याच्यानंतर I मायनस हा एक असू शकतो. देन युअर CH2 मायनस तुमचा अमोनिया असेल किंवा RNH2. सी दीज ऑल आर द स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल. त्यापैकी कुठलाही एक जरी असेल तर तुम्ही ओळखायचं की तुमचं कुठलं मेकॅनिझम होणार आहे, तिथे तुमचं SN2 मेकॅनिझम होणार आहे. आता तुम्ही SN1 मध्ये पाहिलं की न्यूक्लिओफाइलचा कुठंच रोल नव्हता. SN मध्ये न्यूक्लिओफाइलचा कुठंच रोल नव्हता, पण SN2 मध्ये रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये तुमचा काय होता? न्यूक्लिओफाइल होता. तर त्याचं इक्वेशन असं होतं बघा, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाइल इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ RX असं होतं ना. म्हणजे न्यूक्लिओफाइलचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं की रिएक्शनचा रेट वाढत होता. मग या रिएक्शन मध्ये SN2 ला दोन पॉसिबिलिटी आहेत न्यूक्लिओफाइलच्या बाबतीत. एक तर तुम्ही काय करा, न्यूक्लिओफाइलचं कॉन्सन्ट्रेशन वाढवा, तुमचा रेट काय होणार आहे? वाढणार आहे. किंवा तुम्ही घेतानाच स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल घ्या, तुमच्या रिएक्शनचा रेट काय होणार आहे? वाढणार. सो दीज आर द टू कंडिशन की वेअर न्यूक्लिओफाइल प्लेज इम्पॉर्टंट रोल. एक तर न्यूक्लिओफाइलचं कॉन्सन्ट्रेशन वाढवा किंवा न्यूक्लिओफाइल घेतानाच तुमचा स्ट्रॉंग घ्या. वीक न्यूक्लिओफाइल कुठले कुठले होते बघा आपले? वॉटर होता. कशामध्ये? SN1 मध्ये वॉटर होता, मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल, असिटिक ऍसिड. ते सगळे वाट बघणार होते की एकदा कार्बोकॅटायन तयार होते, पण इथं तसं होणार नाही. आता लास्ट फॅक्टर दॅट इज कॉल्ड ॲज अ नेचर ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट कुठले घेतले बघा आपण? पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट. पोलर कशासाठी घेतला आपण? तर तो काय करणार आहे? हा जो बॉन्ड आहे, हा इथला बॉन्ड, हा ब्रेक करायला मदत करणार आहे. अप्रोटिक घेतल्यामुळे काय झालं? अप्रोटिक घेतल्यामुळे ह्या क्लोरीनला त्याला H+ न घेरून लांब न्यायची पद्धत नाही किंवा इथं सोय नसल्यामुळे OH- ला कुणीकडून अटॅक करावा लागला? OH- ला बॅक साइड न अटॅक करावा लागला. मग तुमच्या SN2 साठी कुठली कुठली सॉल्व्हंट्स घ्यायचे आहेत बघा जरा. हे ऑलरेडी एकदा सांगितलेलंच, ह्या पाठीमागच्या ऍसिटोन फॉर्म्युला काय? CH3C डबल बॉन्ड O CH3. तुमचा कुठला? डाय मिथाइल सल्फॉक्साइड, कुठला? CH3S डबल बॉन्ड O CH3. किंवा डाय मिथाइल फॉर्माइल CH3N CH3C डबल बॉन्ड O H. हे तीन तुमचे काय सॉल्व्हंट आहेत. अजून एक इथर सुद्धा घेऊ शकतो तुम्ही. इथर सुद्धा कसं आहे तुमचं? पोलर सॉल्व्हंट आहे.
इथून पुढे लक्षात ठेवा ह्या चार पैकी एक कोणतंही सॉल्व्हंट असेल तर तुमचं रिएक्शनचं मेकॅनिझम हे SN2 राहणार आहे. आणि जर हे सॉल्व्हंट्स असतील H2 असेल किंवा CH3OH असेल, C2H5OH असेल किंवा असेटिक ऍसिड असेल तर तुम्ही समजून जायचं की तुमच्या रिएक्शनचं मेकॅनिझम कुठलं असणार आहे, SN1 असणार आहे. म्हणजे तुम्ही इव्हन सॉल्व्हंट वरून ठरवू शकता SN1 होणार की SN2 होणार. आता काय करूया आपण एक्झाम्पल्स याची घेऊया पुढे. आता न्यूक्लिओफाइल सोबतच तुमचा सॉल्व्हंट कसा काम करतो आणि त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आपल्याला इथं बघायचे. काय क्वेश्चन बघायचं आहे बघा. मी जर तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दिलं CH3Br, बरोबर आहे ना, आणि याच्यावर काय केलं मी OH मायनस न्यूक्लिओफाइल घेतला आणि जर कंपाऊंड तयार करा म्हटलं तर कसं तयार होणार तुमचं बघा. हा CH3Br म्हणजे 1 डिग्री अल्किल हलाइड आहे. OH मायनस आहे. OH मायनस म्हणजे कोणता न्यूक्लिओफाइल आहे, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल. आणि ऍज यू नो स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल असेल, प्रायमरी अल्किल असेल तर तुमचं कंपाऊंड कुठलं तयार होणार आहे, CH3OH. पण रिएक्शनचं मेकॅनिझम कुठलं असणार आहे, बरोबर आहे SN2 रिएक्शन मेकॅनिझम असणार. मग SN2 रिएक्शन मेकॅनिझम कधी होतं, ज्या वेळेला तुमचं घेतलेला अल्किल प्युअर 1 डिग्री अल्किल पाहिजे. तुमचं अल्किल कसं पाहिजे, प्युअर 1 डिग्री, फक्त त्याच्यामध्ये बाकी काय कुठले ग्रुप्स नसतील. अल्किल प्युअर 1 डिग्री असेल तर तुमचं SN2 रिएक्शन मेकॅनिझम होणार का तर बॅकसाइड अटॅक अतिशय सोपा होणार आहे. मी आता काय करतो बघा, एक रिएक्शन दुसरे एक एक्झाम्पल घेतोय तुम्हाला. CH3C CH3Br. चलो याच्यामध्ये काय केले मी तुम्हाला बघा, याच्यामध्ये आय थिंक वॉटर ऍड केलेलं आहे. चलो तर इथं आन्सर काय आहे, टर्शियरी अल्किल आहे, 3 डिग्री अल्किल आहे, शिवाय तुमचा वॉटर आहे. वॉटर म्हणजे कुठलं सॉल्व्हंट आहे किंवा सॉरी कुठला न्यूक्लिओफाइल आहे, तुमचा वीक न्यूक्लिओफाइल आहे. आणि वीक न्यूक्लिओफाइल असेल तिथं कार्बोकॅटायन तयार होणार. कार्बोकॅटायन तयार फ्रंट अटॅक, बॅक अटॅक, म्हणजे इथं इन्व्हर्जन पण होणार, रिटेन्शन पण होणार, रासिमायझेशन होणार. कसं होईल बघा स्ट्रक्चर तयार तुमचं. CH3 म्हणजे तुमचं रिएक्शनचं मेकॅनिझम SN1 होईल CH3 CH3 इथं काय OH आणि याचं इन्व्हर्जन कसं होईल, असे दोन प्रोडक्ट तयार होतील का बघा. सी दिस इज कॉल्ड ॲज अ रिटेन्शन अँड दिस इज कॉल्ड ॲज अ इन्व्हर्जन. बरोबर आहे का. हे रिटेन्शन झालं आणि हे तुमचं इन्व्हर्जन झालं. म्हणजे तुमचं काय तयार झालं इथं बघा, रासिमिक मिक्सचर तयार झालं किंवा रासिमायझेशन झालं. आता तुम्हाला काय एक एक्झाम्पल देतो बघा मी. इथं आपलं कुठलं अल्किल घेतलं आपण, प्युअर 3 डिग्री अल्किल जर घेतलं तर तुमचं काय होणार आहे SN1. बघा इथं व्यवस्थित, प्युअर 1 डिग्री अल्किल असेल तर SN2, प्युअर 3 डिग्री अल्किल असेल तर SN1. प्रॉब्लेम कुठं येणार आहे तर तुमच्या सेकंडरी अल्किल आहे. सेकंडरी अल्किलचं मी एक्झाम्पल असं घेतो, समजते का पहा. मी इथं Br जोडला, दिस इज आयसोप्रोपिल ब्रोमाइड. हे वेजने दाखवलं म्हणजे ब्रोमीन कुठं असणार आहे, प्लेनच्या बाहेर असेल किंवा आपण अबाव द प्लेन म्हणूया किंवा आपण प्लेनच्या बाहेरच म्हणू. Br इकडे बाहेर आलं असेल. आता काय करूया आपण, याच्यामध्ये तुमचं SN1 होणार की SN2 होणार, इट डिपेंड्स की तुमचा सॉल्व्हंट कोणता घेतलाय आणि तुमचा न्यूक्लिओफाइल कोणता घेतलाय. बघा कसं होईल. समजा तुमचा सॉल्व्हंट, तुमचा न्यूक्लिओफाइल घेतला KCl आणि सॉल्व्हंट घेतला DMF आणि इथं तुमचं घेतलेलं आहे वॉटर, तर मेकॅनिझम कुठली होतील बघा. स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल आहे, DMF आहे, म्हणजे इथं काय होणार आहे SN2 म्हणजे काय, इन्व्हर्जन. हा जो ब्रोमीन बाहेर होता तो कुठे जाणार, पाठीमागे जाणार. तुमचं स्ट्रक्चर असं होईल का तयार बघा. तुमचं जे कंपाऊंड तयार झालं त्याचं स्ट्रक्चर असं असेल ना. इथं कोण असणार आहे Br असेल, बरोबर. आता इथं वॉटर आहे. वॉटर म्हणजे काय, वीक न्यूक्लिओफाइल. आणि वीक न्यूक्लिओफाइल असेल तर इथं काय होणार, कार्बोकॅटायन तयार. आणि कार्बोकॅटायन जर तयार झाला तर इथं काय होणार आहे, इन्व्हर्जन आणि रिटेन्शन. म्हणजे आहे तसं एकदा स्ट्रक्चर. सॉरी इथं Br येणार नाही, इथं काय ना तुमचा Cl. इथं काय ना तुमचा Cn प्लस अजून एक इथं Cl. हे असेल तुमचं रिटेन्शन, हे असेल तुमचं इन्व्हर्जन. असे दोन प्रोडक्ट तयार होतील म्हणजे इथं रासिमायझेशन होणार आहे. बघा मग एक तुम्हाला सेकंडरी अल्किल हलाइड दिलं तर SN2 होणार की SN1 होणार, इट डिपेंड्स तुमची रिएक्शन कंडिशन काय.
आलं लक्षात? म्हणजे आपण इथं काय केलं बघा, जर प्युअर 1 डिग्री अल्किलाइड असेल तर तुमचं SN2, प्युअर 3 डिग्री असेल तर SN1, पण सेकंडरी असेल तर यू मस्ट कन्सिडर द रिएक्शन कंडिशन्स. रिएक्शन कंडिशन्स म्हणजे काय, तुमचं सॉल्व्हंट कुठला आहे आणि तुमचा न्यूक्लियोफाइल कुठला आहे, अकॉर्डिंगली राहणार तुमचं SN1 होणार की SN2 होणार. आलं लक्षात? आता काय करायचं बघा, एक एक्झाम्पल घेऊया आपण. इकडे Br जोडलाय. एक काम करूया आपण, हा Br असा थोडासा वेज न जोडूया. हा Br जोडलाय आणि ह्याला तुम्हाला मी 2 कंडिशन्स देतोय. कुठल्या कुठल्या कंडिशन्स आहेत बघा, मी इकडे OH मायनस दिलेला आहे आणि इकडे तुम्हाला CH3OH दिलेला आहे. तर याचं SN1 कधी होईल आणि SN2 कधी होईल हे आपल्याला बघायचं आहे. परत एकदा चेक करा, OH मायनस म्हणजे काय, स्ट्रॉंग बेस आहे, स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल. स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल जिथे वापरला जातो तिथे काय होणार तुमचं SN2. SN2 म्हणजे ह्याचं काय होणार आहे, इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे कसं होईल, जो Br आपला पुढे होता तो आता कुठे गेला, पाठीमाग गेला, पण Br च्या ऐवजी कोण आला तुमचा, OH इथं आला. आलं लक्षात? आणि दिस इज कॉल्ड एज इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. हे SN2 न झालं. पण आता इथं बघा, मिथाइल अल्कोहोल आहे, मिथाइल अल्कोहोल सॉल्व्हंट घेतले. सॉल्व्हंट घेतले म्हणजे काय, हा दिस इज द वीक न्यूक्लियोफाइल आहे. म्हणजे इथं कुठली रिएक्शन होणार, SN1. SN1 होणार म्हणजे याचं काय होणार, इथं कार्बोकॅटायन तयार होईल. कार्बोकॅटायन तयार झाला की CH3O मिथॉक्सी हा इथला काय असणार तुमचा, न्यूक्लियोफाइल असणार. CH3O न्यूक्लियोफाइल इथे एकदा अटॅच होईल आणि एकदा पाठीमाग, म्हणजे एकदा इन्व्हर्जन आणि एकदा रिटेन्शन. तर 2 प्रोडक्ट असे तयार होतील का बघा. हे वेजला एकदा काय येणार आहे, OCH3 प्लस इकडे डॅशला काय येणार आहे एकदा OCH3. आलं लक्षात? म्हणजे आता हा 1 डिग्री अल्किलाइड आहे. आता 1 डिग्री अल्किलाइड असेल तर काय होणार आहे, इथं SN1 पण होऊ शकतं आणि SN2 पण होऊ शकतं. याचा अर्थ काय, 1 डिग्री अल्किलाइडला जर इकडे अलिलिक ग्रुप अटॅच असेल, 1 डिग्री अल्किलाइड, आता तुम्ही मगाशी म्हणला की जर 1 डिग्री अल्किलाइड असेल तर SN2 व्हायला पाहिजे, पण इथं SN1 पण होतंय. याचा अर्थ काय, 1 डिग्री अल्किलाइड जर अलिलिक ग्रुप अटॅच असेल, तुमचा अलिलिक ग्रुप अटॅच असेल तर तुम्हाला कंडिशन्स कन्सिडर कराव्या लागणार. आता परत एकदा चेक करा, प्युअर 1 डिग्री SN2, प्युअर 3 डिग्री